सुपर एक्सलंट फिल्डिंग ब्युटिफुल. टाळ्यांची दाद द्यायला हवी आणि विकेट मिळाली. दैव देते नि कर्म नेते. फलंदाज बाद. चांगला बॉल होता. या वेळेला सरळ बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. आतापर्यंत आपण पाहिलं तर 1 वर जाऊन पोहोचले गेले. 1 वर 1. अप्रतिम चांगला फटका आहे. इनफिल्डच्या वरून खेळले गेलाय. चांगली फिल्डिंग. 2 रन्स आराम के साथ खेळपट्टीवर निघून येत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली. 1 गडी बाद. 3 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिलं. 5 बॉलचा खेळ झालाय. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 रन्स लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर.
षटक क्रमांक दुसरं प्रथमेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं. ऑन साइडला पूल केलंय आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट सिक्सर. चांगला फटका, सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता. काय बॅटिंग सुरू आहे सुशांत. क्लास. लगातार हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 16 लॉस ऑफ 1 विकेट. खोलवर थोडासा बॉल ह्या वेळेला पाहायला मिळाला. 1 रन मिळेल. यस लेग बाईचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 लॉस ऑफ 1 विकेट. रन्स 5 बॉलच्या समाप्तीनंतर. 18 लॉस ऑफ 1 विकेट. अप्रतिम ग्रेट कॅच निहार. फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 18. प्रथम बॅटिंग करत असताना आराध्य टायटन्स टीम 18 ला 2. शांतबा की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने. शांतबा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है. हवा रुक रुक के चलने लगती है. मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजती है कि जैसे छम 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 छम. It's HK Style. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 18 रन 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 18 लॉस ऑफ 2 विकेट. आराध्य टायटन्स टीम. जयेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि निहार यस बॅटिंग पॉवर प्ले तिसऱ्या षटकामध्ये घेतलं गेलंय.
यावेळेला अप्रतिम जबरदस्त सुपर टायमिंग. काय फटका खेळलाय सागरच्या बॅट मधून. प्रतीश पाटीलच्या या पहिल्याच बॉलवर अटॅक. चौकार. थँक्यू. या वेळेला चेंडू निघून जाईल. अतिशय चांगला हा बॉल असताना मात्र थोडीशी मिस्टेक झाली. 4 रन. चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 26. लॉस ऑफ 2 विकेट. 26 ला 2. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर 26 रन. सव्वीस धावा झाले. 26 लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावर. तिसरा बॉल घेऊन बॉल तयार. मिस्टर प्रतीश ला आपण पाहतायत. याला मॅचचा हिरो होता. प्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट करण्याचा दृष्टिकोन जरूर बाळगला गेला. थर्ड मॅनला चेंडू फार वेगाने निघून चाललाय. तेवढाच चांगली रिले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. रिले थ्रो केला गेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 धावा. बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावर आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्कवर प्रतीश. खोलवर चेंडू होता. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर. मात्र थोडेसे फंबल झाले आणि 2 धावा. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेली. 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर 4 बॉलच्या समाप्तीनंतर. 1-1 रन्स क्रिकेटमधील श्वास आहे खेळाडूंचा. आणि 1-1 रन्स म्हटली तर लाईफ लाईन म्हणून जी ओळखली जाते, संजीवनी आहे. बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रकारचा बॅट अँड बॉल मध्ये कोऑर्डिनेशन नाहीये. डॉट बॉल. 30 रन 2 गडी बाद. मात्र या वेळेला हे काय घडलं गेलं. ड्रम फेकी केली जाते तरी सुद्धा विकेट नाहीये. मोये मोये या वेळेला आपण पाहू शकतायत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर. कोणती धाव येत नाहीये आणि संघाची धावसंख्या 3 षटकाच्या समाप्ती अखेर 30 रन 30 लॉस ऑफ 2 विकेट.
30 रन झालेत आणि 3 गडी बाद चौथ्या षटकातील आतापर्यंत 1 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. आराध्य टायटन्स टीम प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहत आहेत. एका साईडला आपण पाहिलं तर संघ आहे विराज सुपर जायंट्स. जसराज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. 30 वर 3 धक्के आतापर्यंत बसले गेलेत प्रथम बॅटिंग करत असताना आराध्य टायटन्स टीम. जसराज न्यू बॅटर ऑन द मार्क. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचली गेली 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर निहारला आपण पाहत आहेत. सातत्य आतापर्यंत दर्शवून दाखवलंय. कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटच्या खेळामध्ये. अप्रतिम स्टेप आउट झाले. सरळ बॅटचा वापर केला. काय फटका आहे. ग्लोरियस शॉट. सुंदर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहत आहेत. तसं तर मुंबईचं मरीन ड्राईव्ह सुद्धा खूप चांगला आहे परंतु त्यापेक्षाही हा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. संघाची धावसंख्या 34 लॉस ऑफ 3 विकेट. चौथ्या षटकातील 2 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. यावेळेला ऑफ साईडला टायमिंग साध्य केलंय. इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून. काय टायमिंग आहे. जसराज व्हेरी नाईस बॅटिंग. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. 4 रन. संघाची धावसंख्या 38. 3 बॉलचा खेळ झालाय. नेहारच्या गोलंदाजीच्या विरोधात यावेळेला आपण पाहत आहेत. पहिल्या बॉलवर विकेट मिळाल्यानंतर लगातार 2 बॉलवर 2 चौकार. चांगली बॅटिंग. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. आणि जसराज भरपूर वर्षांचा अनुभव आहे या खेळाडूच्या पाठीशी. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर केलाय. वाह काय बॅटिंग सुरू आहे. लगातार तिसरा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त स्टेप आउट झाले आणि अतिशय सुंदर पद्धतीने बॅटचा फ्लो आपल्याला पाहायला मिळतो. बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना युजेस फुटवर्क, पायांची हालचाल, चेंडूवरची नजर, आय कॉर्डिनेशन आणि टायमिंग या 3 गोष्टी जर असतील तर जगातील सर्वोत्तम गोलंदाज जरी तुमच्या समोर आला तरी सुद्धा बिंदास तुम्ही बॅटिंग चांगली करू शकता. संघाची धावसंख्या 42 लॉस ऑफ 3 विकेट. 42 ला 3. बॅकफुटला जात असताना खेळपट्टीवर चेंडू राहतोय. टॅप करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची सांगता होते. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 42. 42 ला 3. ऑफ साईडला अतिशय चांगल्या पद्धतीने खेळण्याचा दृष्टिकोन होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. 1 रन मिळेल. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट होतील का. मात्र डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित रनआउट होण्याचे चान्सेस होते. तर 2 रन्स आणि संघाची धावसंख्या फलकावर 44. 4 षटकाच्या समाप्ती अखेर 11च्या सरासरीने आतापर्यंत खेळी साकारले गेले. आराध्य टायटन्स 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44.
44 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. 4 षटकांच्या समाप्ती अखेर चांगला बॉल यावेळेला जयेश. पहिल्याच बॉलवर आपण पाहताय डॉट बॉल, वाईट बॉल. यावेळेला आपण पाहू शकाल सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. वाईटच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली गेली. 45 रन झालेले आहेत. स्विच हिटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती, परंतु या वेळेला सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल. जयेश कमबॅक करत असताना पहिल्या बॉलवर एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केल्या. अप्रतिम चांगला फटका आहे, ऑन साइडला खेळला गेलाय. एक रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकीपर्यंत आपण पाहिलं तर एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 46 या धावसंख्येवर. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग स्ट्रोक. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. फंबल होत आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकीपर्यंत आराम के साथ 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचली गेली. 48 लॉस ऑफ 3 विकेट. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48 रन. प्रथम बॅटिंग करत असताना आराध्य टायटन्स आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळतोय विराज सुपर जायंट्स. अप्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतो. 1 रन मिळेल. दुसरी धाव सुद्धा परिपूर्णतः 50 धावा. अशा प्रकारे आराध्य टायटन्स या टीमच्या फलकावर. जयेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 51 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. 51 रन्स 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आराध्य टायटन्स टीम
खोलवर चेंडू पाहायला मिळतोय. स्टेप आउट होऊन खेळलेत. स्टेट ड्राईव्हचा फटका. जसरथच्या बॅटमधून धावांचा वेग अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्राईक रेट मेंटेन केला गेलाय. या 2 धावेसहित संघाची धावसंख्या 53 वर 53 रन झालेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल आहे. जयेश मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. ही मात्र जमेची बाजू आहे जयेशच्या गोलंदाजीची. हात खोलण्याची पुरेपूर संधी प्राप्त करून दिलेली नाहीये. ऑन साइडला खोलवर चेंडू होता. तेवढ्याच वेगाने चेंडू निघून चाललाय. ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो. बाणासारखा वेगवान. 4 रन. चौकार. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 57. विजयासाठी 58 धावांचं लक्ष्य. 58 रन्स टू विन. जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा ते उतेज धावून तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लागल्याला येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा ते उतेज धावून तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लागल्याला येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई लढू मातीसाठी गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा ते उतेज धावून तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल
जोर लावून दाटला पत्थर है वो मुझे रोक टोक कहते हैं लोग पर मोम सा है मेरा जानू नश्तर है वो यहीं दूर दूर गूंजे फितूर पर बादशाह है मेरा जानू हो कड़वी है बोली दिल है रंगोली इसमें पत्थर क्यों लोग देखते हैं मुझको तो दिखता है इसमें कोई सनम अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामे मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा सामे आग देखी ताब देखी इसकी आंखों में सबने आप देखा ख्वाब देखा इसकी आंखों में हमने इसकी मूंछों में बला के देखी है शान सबने पर इन्हीं मूंछों के पीछे देखी मुस्कान हमने शेरों की अगर रफ्तार हो इसकी रहती है उस पे सबकी नजर सो जाए जब सर गोद में रख कर इसकी थकन तशनी मल्ली को हो खबर अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामी मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा साथ अपनी पोड़ 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 अस्ती पोड़ कन्नाले इपड़ी पोड़ 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 कैयाले ஒன்னோட பொறுக்குத மூட்டை ஏற்கிற மண்ணோட கண்ணப்புதி கண்ணமூட்டி ஆடவர இந்த நட போதுமா पहिल्याच बॉलवर 1 रन संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बिनबाद 1 58 धावांचा पाठलाग करत असताना संघाची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 1 वर जाऊन पोहोचले गेले 57 रन्स अजून सुद्धा ऑन साइडला ऑन ड्राईव्ह अतिशय चांगल्या पद्धतीने बॉडमॅनचा चांगला वापर चांगली फिल्डिंग आणि 2 धावा डेफिनेटली पूर्ण केल्या जात आहेत या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर शुभम म्हात्रे आणि एका साइडला आपण पाहत आहेत निशांत
यावेळेला खराब फिल्डिंग, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. मिस्टेक केली आणि त्याचं भुगतान करावं लागलं. 4 रन. गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. गोम तुझे गजऱ्याचा. चेंडूला फ्लाइट दिली होती या बॉलला. जर आपण पाहिलं तर थोडासा टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने चेंडू वळण घेणारा होता, ऑफ साईडला अतिशय चांगला फटका. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग फेकेल. तत्पूर्वी 2 धावा डेफिनेटली शुभमच्या बॅटमधून येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9. शुभम म्हात्रे, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 10. या धावसंख्येवर 10 रन्स. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 10. विजयासाठी 58 धावांचा पाठलाग करत असताना विजयासाठी 24 बॉल आहेत आणि 24 बॉल मध्ये 48 रनची आवश्यकता. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरं घेऊन येईल गोलंदाज बॉलर आयुष पाटील. चांगला बॉल होता. खोलवर बॉल पाहायला मिळाला. 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 12. या धावसंख्येवर पहिल्याच बॉलवर 2 रन्स पळून पूर्ण केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मेंटेन करण्यासाठी तुम्हाला एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय स्वीकारावा लागतो. सागर थोडेसे पाठीमागे राहिले होते आणि त्यामध्ये 2 रन्स ऍड होत असताना अप्रतिम सुरेख यावेळेला आपण पाहत आहेत. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता एक अतिशय इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने मात्र 4 रन या चौकार आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. येतो सुगंध लय भारी. त्या वसईच्या नाक्यावरी
पोरी भेट म्हणा रविवारी त्या वसईच्या नाक्यावरी पोरी भेट म्हणा रविवारी त्या वसईच्या नाक्यावरी पोरी भेट म्हणा रविवारी त्या वसईच्या नाक्यावरी पोरी भेट म्हणा रविवारी. या चौकार आणि संघाची धावसंख्या फलकावर विराज सुपर जायंट्स या टीमची 16 रन 16 विदाउट लॉस. सरळ बॅटचा वापर केला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका 1 रन मिळेल. तेवढीच चांगली फिल्डिंग तेवढा चांगला थ्रो पाहायला मिळतोय. 1 रन येत असताना संघाची धावसंख्या फलकावर 17 वर जाऊन पोहोचली गेली 17 रन. चांगला फटका आहे. सरळ बॅटचा वापर करत असताना स्ट्रेट ड्राईव्ह आणि पाहता पाहता चेंडू बाउंड्री लाईन क्रॉस 4 रन. या चौकार आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर 22 विदाउट लॉस. द ग्रेट स्टार्ट. काय पार्टनरशिप आतापर्यंत अप्रतिम पाहायला मिळते. 22 धावा झालेत. मोठा प्रहार जरूर केला गेलाय. एक तगडा शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅग्निफिसंट टायमिंग. निशांच्या बॅटमधून एक क्लास षटकार. Stop. 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 संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. 5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील. 58 धावांचा पाठलाग करताना काय बॅटिंग सुरू आहे. यावेळेला शॉट ऑफ लेन चेंडू होता परंतु गेम प्लॅनिंग केलं. सुशांत कोणती चुकी करणार नाहीये. ट्रॅप रचला होता आणि इथून आपण पाहतायत फलंदाज बाद. 28 ला पहिला धक्का. केला इशारा जाता जाता केला इशारा जाता जाता हळूच हिला मी कटवली. या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली. या मामाच्या पोरीला एका झटक्यात. विजयासाठी आता 18 बॉल आणि 30 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 30 रन. मधून मला बघायची खिडकी मधून मला बघायची. बघता बघता लाईन द्यायची. खिडकी मधून मला बघायची खिडकी मधून मला बघायची. बघता बघता लाईन द्यायची. चिकनी चिकनी दिसाया देखणी गळाला मासळी गुतवली. या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली. या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली. शुभम
अरे मग स्ट्राइक तर तुम्ही चुकीची सांगितली असेल तर स्ट्राइक बताया मैंने वही किया भाई बरोबर स्कोर निशांच्या याच्यावर गेला वरचा नाही बोलत आहे मी पर्सनल रन बोलतोय हा हो जाएगा रनच सांगतो मी बाई एक काढले पहिल्या बॉलला त्यानंतर सर्व निशाणच खेळला निशान कुठे खेळला शुभम त्याला सांगू आम्हाला का नाव माहिती होता ना हा मग त्याने एक काढला स्टार्टिंगला मग निशान झाला अरे शुभमने मारले ना सिक्स आणि चौका काय करतोय तुमचा प्लेअरच कन्फ्यूज आहे बाई संघाची धावसंख्या फलकावर जर आपण पाहिली तर 28 वर जाऊन पोहोचले गेले एक गडी बाद अप्रतिम चांगला खोलवर बॉल होता ह्या बॉलला ड्राइव्ह केला जातो डायरेक्ट हिट करण्याचा इरादा निशाणा साध्य झाला नाही ओ माय गॉड अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट चिकी सिंगल स्मार्ट सिंगल ज्याला म्हटली जाते संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर 29 रन स्ट्राइकला निहार आहे ना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता पायावर जाऊन चेंडू आदळला डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते संघाची धावसंख्या फलकावर 29 ला 1 अप्रतिम चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते एक रन मिळेल एक रन साठी संघर्ष करत असताना आपण पाहत आहेत संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते निशांत एका साईडला शुभम मात्रेने खूप चांगली सुरुवात करून दिली जी सुरुवात व्हायला हवी होती वेल बिगिनिंग इज हाफ डन संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 रनची आवश्यकता ऑन साइडला खूप सुंदर पद्धतीने सागर पुढे सरसावत आहेत तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फेकी येईल 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचले गेले सागरचा बॉल काही पिछा सोडत नाहीये संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचले गेले विजयासाठी 26 रनची आवश्यकता यावेळेला ऑन साइडला सागरच्या वरून सरळ चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी BPL षटकार 6 वेला यस OET आउट फलंदाज बाद बैक टू द डगआउट सेकंड विकेट डाउन नहीं हो जाता है आकाश
38 धावा झालेत आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 विकेट 38 धावा. विजयासाठी 20 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 12 बॉल आहेत, 20 रन फक्त म्हणून चालणार नाहीये. या वेळेला आपण पाहताय चेंडू लॉंग स्टॉप रिजनला निघून चाललाय. फंबल झाले त्या ठिकाणी. ढोंडो रे साजना. मात्र या वेळेला स्वतःशीच जणू काही खेळत होते बॉलशी आणि बाईकच्या स्वरूपात मिळतील. 2 संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40. 40 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. चाळीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बॉल तयार. केतन पाटील. केतनचा बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41 वर जाऊन पोहोचली गेली. मात्र आता विजयासाठी 17 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे 10 बॉलमध्ये 17 रन. 10 बॉल्स रिमेनिंग अँड 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. ला 2, 10 बॉल आणि 17 रनची आवश्यकता. एकदा गोलंदाजी मार्कवर येताना केतन पाटील. चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये आणि अशा वेळेला फिल्डरची साथ असणं फार गरजेची गोष्ट असते. अ ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट अ स्ट्रॉप. बुडत्याला काडीचा आधार आणि फिल्डरला क्षेत्ररक्षकाचा आधार, गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असणं फार गरजेची गोष्ट असते. आणि इथून जर आपण पाहिलं तर हलक्याशा तरी जंटल पुश केलं होतं. 1 रन मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 42. विजयासाठी 9 बॉल आणि 16 रन. नऊ बॉल 16 रन हे सामन्याचं समीकरण. अप्रतिम चांगला बॉल. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आता 8 बॉल आणि विजयासाठी 16 रनची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 16 रन. ऑन साइडला बिटवीन द गॅप मध्ये चेंडू फार वेगाने निघून चाललाय. 4 रन. 46 रन. आता 7 बॉल आणि 12 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे 7 आणि 7 बॉल मध्ये 12 रनची आवश्यकता आहे. 46 रन्स ऑन द बोर्ड. ऑन साइडला व्हाट अ शॉट बाय निशांत. निहार या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केले निहारने. परफेक्ट ऑलराऊंडर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 52. विजयासाठी 6 बॉल 6 ची आवश्यकता आहे. विराट सुपर जायंट्स टीमला 6 बॉल 6.
6 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 6 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सहा बॉल 6 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सागर किनी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना 6 बॉल 6 रनची आवश्यकता. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 6 बॉल 6 ची आवश्यकता आहे. चला घाई करा जरा. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहत आहेत पायावर जाऊन चेंडू आदळला. आता 5 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. प्रथमेश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. हम लोग कभी मैच था इसी गलती किया था, मारने गए हर बॉल पे, रन ही नहीं बना. 5 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आराध्य टायटन्स वर्सेस विराज सुपर जायंट्स. सागर केनी आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑन साइडला स्टायलिश फिनिश. सुपर जायंट्स विराज सुपर जायंट्स आपण पाहत आहेत. अतिशय चांगली दर्जेदार कामगिरी करत असताना युनिटी स्ट्रेंथ इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि तेच यावेळेला दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कॉंग्रॅच्युलेशन. निहार चोरगे ठरतायत या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच.